important part after case taking and during case taking also. After case taking, the processing of case is there. So for the processing, we have to classify the symptoms in different categories given by different authors. Kane, Boyens and Boring and other scholars have classified the symptoms in different categories. They are important during case taking also and after case taking also to evaluate the symptoms. So first we will see this So what is the definition of symptom first? काय असते symptom म्हणजे? आणि म्हणजे definition दिले आहे. It's an outwardly reflected picture of internal diseases of the body. The symptoms are outward reflection of the internal derangement of the vital force. These are the evidences of the diseases. Morbid derangement makes itself known only by the manifestations. Okay. काय होणार आहे? काहीतरी मॅनिफेस्टेशन बाहेर आल्याशिवाय मी हेल्दी आहे, डेव्हिड झाली हेल्थ, काहीतरी अनहेल्दी, अनइझी किंवा काहीतरी अल्टर्ड सेन्सेशन्स येणार आहेत. पहिलं काय होणार आहे? फर्स्ट इन द फॉर्म ऑफ अल्टर्ड सेन्सेशन्स अँड फंक्शन, म्हणजे सोरिक स्टेटमध्ये असेल आणि लेटर इन स्ट्रक्चरल ऑफ ऑर्गॅनिक डिस्टर्बन्सेस होतील किंवा डिस्फंक्शन्स होतील. Thus, a symptom can be defined as the alteration of sensation and function or any manifestations of a deviation from a former state of health perceptible by the patient and individual surrounding and can be by a physician. इथे लक्षात सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम्स ते माहिती तुम्हाला पुढे येईल. म्हणजे काय बेसिकली सिम्पटम हे आपल्याला बाहेर दिसतात, काहीतरी आत प्रॉब्लेम आहे ते दाखवण्यासाठी व्हायटल फोर्स काहीतरी जेवढा स्ट्रॉंग तेवढा सिम्पटम तुम्हाला स्ट्रॉंग बाहेर दिसतात. समजलं? आता आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया डिफरंट ऑथरने काय काय दिलं. पहिलं आहे ऑर्गॅनॉनमध्ये झाले तुम्हाला सब्जेक्टिव्ह सिम्पटम्स आणि ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम्स. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? काही नवीन आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो, हे कॉमन आहे ना. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ओनली फेल्ड बाय द पेशंट हिमसेल्फ. आणि ते कसं सांगतो पेशंट? म्हणजे कुठले कुठले सिम्पटम्स आहेत जे की फक्त सब्जेक्टिव्ह असतील? ऑल टाइप्स ऑफ सेन्सेशन. आणि बरं अजून काय? त्याला काय जे फील होत आहे, ऑल काइंड्स ऑफ मेंटल, ऑल काइंड ऑफ इमोशन्स आणि सगळे फिजिकल सेन्सेशन्स जे की फक्त त्यालाच करणार. एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल हेडेक आहे, पेशंट म्हणतो हेडेक, फिजिशियनला काय करणार आहे का खरंच त्याला हेडेक होते. सो दॅट इज अ सब्जेक्टिव्ह सिम्पटम, दॅट इज ओनली सब्जेक्टेड टू दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. म्हणजे त्यालाच कळणार आहे की काय होतं. म्हणजे जे काही सेन्सेशन आहेत, टच, पेन किंवा जे काय अजून सेन्सेशन आहेत, अल्टर्ड सेन्सेशन्स असतील ते सब्जेक्टिव्ह झाले. आणि काय दुसरं ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? हे सब्जेक्टिव्ह आहे. ऑल टाइप्स ऑफ पेन, डिस्कम्फर्ट, व्हेरियस सेन्सेशन्स अँड मेंटल सिम्पटम्स कम्स अंडर सब्जेक्टिव्ह सिम्पटम्स. त्यांना काय करते? इंटरनल स्टेट क्लासिफिकेशन. हे क्लिअर? ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम्स म्हणजे काय ते पण माहिती आहे तुम्हाला. ते पेशंटलाही कळतात, आसपासच्या लोकांनाही कळतात आणि फिजिशियनला पण. त्याला काय म्हणतो आपण? सायन्स म्हणतो. म्हणजे टेम्परेचर आहे पेशंट, हात लावून कळतं ना तुम्हाला टेम्परेचर, किंवा एखादी वुंड आहे ती कळते, किंवा कधी बिहेवियरल चेंजेस असते. पेशंट खूप रेस्टलेस आहे, कळतं ना सगळ्यांना रेस्टलेस आहे. काही इमोशनल पण लक्षात येईल. क्लिअर? आता हनीमनने काय दिलं आहे? कॉमन अँड अनकॉमन. हनीमनच्या क्लासिफिकेशनमध्ये जनरल, पर्टिक्युलर, कॉमन, अनकॉमन. सो कॉमन म्हणजे काय? विच आर प्रेझेंट इन मेनी पर्सन्स सफरिंग फ्रॉम द सेम एलिमेंट.
फॉर एक्झाम्पल ब्रेथलेसनेस इज कॉमन सिम्पटम इन ॲक्यूट ब्रॉन्कायटिस किंवा अस्थमा असेल, आणि फीवरमध्ये हेडेक येऊ शकतो, बॉडी येऊ शकतो. दीज आर कॉमन सिम्पटम्स. दीज सिम्पटम्स इज व्हेरी हेल्पफुल इन डायग्नोसिंग द केस. त्यालाच डायग्नोस्टिक सिम्पटम म्हणतो. त्याच्या एकत्रित येण्यामुळं काय होणार आहे, ठराविक डायग्नोसिसपर्यंत आपण पोहोचतो. मलेरियाचे कॉमन काय असतं, फीवर विथ चिल्स येते, बॉडी एक राहतो, कधी कधी बोन लेवलला पेन जातं, आणि डेव्हलप जे होतं दॅट्स कॉल आपण डोक्यात घेतो की हे मलेरियाचं पिक्चर दिसतं. सो एका डायग्नोसिसपर्यंत त्या सिम्पटम्सवरून पोहोचतो, त्याला ते त्या डिसीजचे कॉमन सिम्पटम्स. ओके, हे प्रिस्क्रायबिंगमध्ये जास्त इम्पॉर्टंट नसतात, पण कधी इम्पॉर्टंट होतील ते. कॉमन सिम्पटम बिकम्स युजफुल वेन दे आर अब्सेंट. आपली अपेक्षा आहे की हा सिम्पटम असायला पाहिजे, पण तो नाही. पुढे एक त्याचा दुसरा एक क्लासिफिकेशनमध्ये त्याचं सांगतो. दुसरी गोष्ट आहे त्याची इंटेन्सिटी. कॉमन सिम्पटम खूप 3 मार्क 4 मार्क इंटेन्सिटीनं आला तर तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. लक्षात आलं? कॉमन सिम्पटम लक्षात आले. अनकॉमन सिम्पटम म्हणजे त्यालाच केंटने काय म्हणतात, कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम. केंटचे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे हनीमनचे अनकॉमन. म्हणजे काय, अनकॉमन सिम्पटम्स आर दोज वी ड्रॉ आउट अटेन्शन बिकॉज दे स्टँड आउट इन द ग्रुप ऑफ सिम्पटम्स. म्हणजे वेगळे काहीतरी पिक्युलर असतात, रेअर पिक्युलर असे कॅरेक्टरिस्टिक म्हणतात, जे की त्या डिसीजचे कॉमन नसतात. म्हणजे डिसीजसाठी ते डिसीजचं पिक्चर बरोबर कॉमन सिम्पटम सगळ्यांना कॉमन येणार आहेत. सगळ्या मलेरियाच्या पेशंटमध्ये त्याचे कॉमन येते, किंवा फिवरच्या पेशंटमध्ये सगळं बऱ्याचदा कॉमन येतं. अनकॉमन काय आहे, रेअर पिक्युलर काय आहे, ते आपल्या होमिओपॅथीसाठी इम्पॉर्टंट आहे. बिकॉज दे आर रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट इंडिव्हिज्युअलायझेशन. त्या पेशंटच्या पर्सनॅलिटी वाईज ते बाहेर येणार. They help in individualizing a person since they are expressions of the person and they have little to do with an existing pathology and disease. They have little importance in arriving at a diagnosis. They are the expressions resulting from a total response of a person interacting with unfavorable circumstances. These symptoms help the physician to understand the constitutional qualities of the individual. त्याचा रँक हाय राहील इव्हॅल्युएशन. अनकॉमन. द क्वालिटीज ऑफ सिम्पटम डिस्क्राइब बाय द हनीमन ॲज स्ट्रायकिंग, सिंग्युलर, पिक्युलर. अफॉरिझम 153 त्याच्यात ते दिले हनीमन. स्ट्रायकिंग, सिंग्युलर, पिक्युलर ऑल बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ सिम्पटम्स. इंडिव्हिज्युअलाइज्ड सिम्पटम्स कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू कॅरेक्टरिस्टिक जनरल अँड कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर. म्हणजे हे जरी अनकॉमन असतील तरी ते जनरलचे अनकॉमन असू शकतात किंवा पर्टिक्युलरचे काय अनकॉमन. त्याला कॅरेक्टरिस्टिक शब्द देईल. अनकॉमन म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक. लक्षात आलं? अनकॉमन सिम्पटम दे कॅन बी जनरल और पर्टिक्युलर. आता जनरल आणि पर्टिक्युलर ही पण एक टर्म आहे क्लासिफिकेशन. वेदर इट इज अ जनरल सिम्पटम और पर्टिक्युलर सिम्पटम. जनरल म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे काय, त्याच्यातून होल पेशंट ॲज अ होल रिप्रेझेंट झाला पाहिजे असा जो सिम्पटम आहे तो जनरल सिम्पटम. म्हणजे काय, उदाहरणार्थ फीवर येऊ शकतो. क्या बरोबर. म्हणजे काय होतं, पेशंट पूर्ण रिफ्लेक्ट होतं तिथं. आणि काय दिलं इथे, पेशंट आईच्या लँग्वेजने सांगेल मला असं होतं, मला तसं होतं. असं नाही सांगणार माझ्या ह्या पार्टला असं होतं. पर्टिक्युलर झालं. जनरल म्हणजे काय, मला तहान लागले, मला भूक लागली. दिस इज जनरल सिम्पटम. इवन जर रेपर्टरीमध्ये तो चमकच्या अंडर दिला असेल तरी तो जनरल सिम्पटम. सो ऑल द सिम्पटम दॅट आर प्रेडिक्टेड टू द पेशंट इन्सेप्ट आर कॉल्ड जनरल. दीज सिम्पटम्स give information pertaining to the whole patient. The things for which the patient says I feel are apt to do general. मला असं वाटतं. Kent has given various examples of generals in his lectures of philosophy. For example, I am thirsty, I feel hot,
म्हणजे मला थंडी वाजते, मला गरम होत आहे. जनरल सफेक्टेड लक्षात घ्या, ते ॲक्टिव्ह टोटॅलिटीसाठी आपण लिहितो नंतरचा विषय बोलून. जनरल पर्टिक्युलर लक्षात आलं, पर्टिक्युलर सांगतो. तर जनरलमध्ये काय आहे, पुन्हा केंटने काय डिवाइड केलं आहे, हे केंटची कन्सेप्ट आहे जनरल आणि पर्टिक्युलर. केंटने काय केलं आहे, मेंटल जनरल, फिजिकल जनरल्स आणि पर्टिक्युलर्स. पर्टिक्युलर्समध्ये पुन्हा कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर. मेंटल जनरल्स म्हणजे काय, ऑल इमोशनल, इंटेलेक्च्युअल किंवा बिहेवियरल जे काही पार्ट्स आहेत माइंडचे, ते सगळे मेंटल जनरलमध्ये येतात. आणि इमोशन्सला जास्त महत्त्व द्यायचं केंटचं म्हणजे सांगायला नको. मेंटल जनरल्स, मेंटल जनरलमध्ये केंटने विल, अंडरस्टँडिंग आणि मेमरी ह्या लेवलला क्लासिफाय केले. सो while considering the mental symptoms, the symptoms of emotions and intellect should both be taken into consideration. So पहिलं will म्हणजे त्याचं इमोशन, आपण इमोशन, इंटेलेक्ट आणि मेमरी असंही करू शकतो, पण केंटने कन्सेप्ट म्हणाले विल आणि अंडरस्टँडिंग, दॅट्स द पार्ट ऑफ युअर इंटेलेक्ट. सो विल एलिमेंट्स फ्रॉम अँगर, बॅडनेस, ग्रीफ, लव, जॉय, हेट्रेड, इरिटेबिलिटी, जेलसी, सगळे त्याचे सिम्पटम येतात इमोशनल पार्ट. देन इंटेलेक्टचा किंवा परवर्जन्स ऑफ अंडरस्टँडिंग सुद्धा वापरलं, पण सगळे येतील त्यात. म्हणजे सगळं जे काय अंडरस्टँडिंग आहे इंटेलेक्ट आहे. म्हणजे परवर्जन्समध्ये रिलिजन, हॅल्युसिनेशन, इल्युजन्स, थॉट्स, कन्फ्युजन. नंतर फ्यू सिम्पटम्स गिवन इन द रेपर्टरीज लाईक एब्सॉर्ब, क्लिअरवायन्स, कन्फ्युजन, डलनेस, कॉम्प्रिहेन्शनचे चेंजेस, एक्स्टसी, एक्साइटमेंट, इम्बेसिलिटी, मेंटल ॲक्टिव्हिटी, एलिमेंट्स फ्रॉम मेंटल एक्झर्शन, हे सगळे तुमच्या परसेप्शनचा पार्ट आहे. जे इंटेलेक्टचा फॉल्टी परसेप्शन असतील किंवा काहींचे ॲक्यूट सेन्सेस असतील म्हणजे परसेप्शनचे, दॅट कॅन बी टेकन. आलं लक्षात? काय प्रॉब्लेम आहे इथं? इमोशन आणि इंटेलेक्च्युअल डिवाइड करता येईल तुम्हाला. शेवटी फॉर्म देणार आहे नेक्स्ट टाईम, आता नाही होणार आहे. 36 कॉलमचा फॉर्म प्रिंट करून देतो आणि केस देणार तुम्हाला, तुम्ही क्लासिफाय करा सिम्पटम्स. सिम्पटम्स हे जे सिम्पटम्स आहेत चार्ट असेल, नेक्स्ट टाईम करूया, नेक्स्ट असतो. आणि त्यांना सिम्पटम क्लासिफिकेशन करायचं कसं आहे, व्हॉट इज पर्पज? त्याचं इव्हॅल्युएशन करायला लागणार आहे ना, क्लासिफाय करून इव्हॅल्युएशन म्हणजे व्हॅल्यू, गिव्हिंग व्हॅल्यू टू द सिम्पटम्स, हायरार्की मेंटेन करायचे. डिफरंट ऑथरनं त्याचं अप्रोच वेगवेगळे ठेवले आणि त्याप्रमाणे केस सॉल्व करायचे आपल्याला. तर त्यासाठी आधी क्लासिफाय करता आलं पाहिजे. आणि हे क्लासिफिकेशन तुम्ही जेव्हा करत राहाल, म्हणजे सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये तुमच्या ते डोक्यात बसलं पाहिजे, हा विच टाईप ऑफ सिम्पटम डिसीज आणि किती व्हॅल्यू द्यायची त्याला आणि कुठं द्यायची. मग नंतर करत बसायची गरज नाही. तुम्हाला केस टेकिंगमध्येच ॲटोमॅटिकली तुम्ही पटापटा त्याला डिफरन्शिएट करणार आहे आणि टोटॅलिटीला काय घ्यायचं ते लक्षात. सो मेक ऑल दिस इज फॉर द पर्पज ऑफ मेकिंग टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स. आउट ऑफ दॅट टोटॅलिटी यू आर गोइंग टू मेक अ रेपर्टरी टोटॅलिटी अँड देन डिफरन्शिएशन. हे इमोशन्स आहेत. आपण आत्ताच्या सायकोलॉजीप्रमाणे इमोशनल पार्ट हे सगळे. नंतर हे काय, ते फिअर, लव, जॉय, एन्झायटी, हेट, हे इंटेलेक्टचा पार्ट आहे. सो परवर्जन्स ह्या किंवा इथं फक्त परवर्जन्स दिलेत केंटने, पण यू कॅन टेक फॉर एक्झाम्पल जेस्टिंग. जेस्टिंग इज अ क्वालिटी, फॉक्सिनेस इज अ क्वालिटी, दॅट इज पार्ट ऑफ इंटेलेक्ट. धूर्तपणा असेल किंवा विनोदबुद्धी असेल किंवा इंटेलेक्च्युअल म्हणतो एखाद्याला, क्लेवर म्हणतो, दॅट इज अ पार्ट ऑफ इंटेलेक्ट. ह्या पॉझिटिव्ह क्वालिटीज पण तुम्ही रेपर्टरेशनला घेऊ शकता ॲज अ ॲट्रिब्यूट वाईल कॉन्स्टिट्यूशनल प्रिस्क्राइब. आणि काय आहे परवर्जनचं मेमरी, म्हणजे लॉस ऑफ मेमरी ह्या अब्सेंट माइंडेडनेसला किंवा रिकॉलिंग, रुब्रिक्स आहेत वेगवेगळे. समजलं? हे 10th जनरल, मेंटल जनरल.
तर फिजिकल जनरल. फिजिकल जनरल्स तुम्हाला माहितीच आहेत सगळ्यांना. त्याच्यामध्ये काय काय येणार आहे? फिजिकल जनरल सिम्पटम्स इन्व्हॉल्व इन द होल पर्सन ॲट अ बॉडीली लेवल आर द कन्सिडर्ड इन द फॉलोइंग ऑर्डर. पहिलं काय? सगळी सेक्शुअल स्फिअर. परवर्जन शब्द वापरला आहे की पण सगळं ऑल सेक्शुअल स्फिअर म्हणजे सेक्शुअल डिझायर्स जे काय आपला SCRच्या चार्टमध्ये दिले. डिझायर्स आहे, मास्टरबेशनची हिस्ट्री आहे किंवा ऑल परवर्जन, एक्स्ट्रा मरायटल, प्री मरायटल, ते जे काय अभ्यास आहे ते सगळे घेऊ शकता तुम्ही. इन्क्लुडिंग सिम्पटम्स इन रिलेशन टू मेन्स्ट्रुएशन सुद्धा. सेक्शुअल स्फिअर या मेन्स्ट्रुअल सगळं म्हणजे नॉर्मल सायकल किंवा डिस्टर्ब सायकल असेल किंवा त्याचे डिटेल्स आहेत पूर्ण जनरल झालं. लक्षात जनरल आहे ना ते. मेन्स्ट्रुएशन जनरलमध्ये काय करायचं? जनरलमध्ये काय घ्यायचे याचा विचार केला तरी. सरांचा प्रश्न असा आहे, व्हाय जनरल सिम्पटम्स आर टू बी कन्सिडर्ड अंडर द हेडिंग ऑफ जनरल्स. मेन्स्ट्रुअल सिम्पटम्स. menstrual cycle is related to hormones ना. Hormones is related again to mind, psychoneuroendocrine axis. त्यामुळं menstrual symptoms जनरलला जातील. पण जर सेक्टर लेवलला पॅथॉलॉजी असेल म्हणजे फायब्रॉइड हे असेल तर इट बिकम्स पर्टिक्युलर. फायब्रॉइडचं लेवल असेल तर ती इट बिकम्स पर्टिक्युलर म्हणजे फायब्रॉइडमुळे बाकीचे काही सिम्पटम्स असतील तर हां मग तो पर्टिक्युलर लेवल. युअर नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल अंडर द फिजिओलॉजिकल प्रोसेसेस कॅन बी कन्सिडर अंडर जनरल. नॉर्मल प्रत्येकाचे मेन्स्ट्रुअल सायकल वेगवेगळे असते. त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक मिळत असतील तर ते जनरलच्या अंडर जनरल कॅरेक्टरिस्टिक म्हणून घ्या. आणि जेव्हा पॅथॉलॉजी डेव्हलप होईल तेव्हा ते पर्टिक्युलरला जाईल. जे सेक्टर लेवलला पॅथॉलॉजी असेल तर युट्राईन लेवलला किंवा ल्युकोरिया वगैरे असेल ते पर्टिक्युलरला ते पर्टिक्युलरला जाईल. एलिमेंट्स फ्रॉम सगळ्या फिजिकल जनरलचे एलिमेंट्स फ्रॉम, मेंटलचे पण एलिमेंट्स फ्रॉम, हे सगळे जनरल आहे. फिजिकलचे एलिमेंट्स फ्रॉम. फिजिकलचे म्हणजे काय? चेंज ऑफ वेदर ॲग्रेवेशन, एक्सपोजर टू हिट ॲग्रेवेशन असेल किंवा अमेलरेशन असेल, ज्या काही मॉडॅलिटीज असतील म्हणजे पॉझिटिव्ह मॉडॅलिटीज असतील की असं असं झालं तेव्हापासून असं झालं. फिजिकलच्या लेवलला विचार करा, मेंटलचा नाही. दोन्ही केनच्या ह्याच्याप्रमाणे एलिमेंट्स फ्रॉम बोथ हायर व्हॅल्यू दिली आहे, मेंटलला पण आणि फिजिकलला, कुठलं पण असेल. त्याच्यानंतर काय आहे? फूड. ते पण जनरलमध्ये येणार आहे. तुमचे फूड ॲग्रेवेशन, फूड अवर्जन्स अँड फूड डिझायर्स. लक्षात म्हणजे पुढच्या मॉडॅलिटीज पण आणि डिझायर. का बरं? मागाशी सांगितलं ना, आय फील हंगरी येतं किंवा मला खावंच वाटतं, मला हे नाही वाटतं, मला म्हणता ना तुम्ही, माझ्या पोटाला काही आवडत नाही. सो हे जनरल सिम्पटम आहे. जनरल म्हणजे तुमच्या होल तुमचं माइंड अँड बॉडीला ते डिझायर्स असतात, हे खावंच वाटतं किंवा ते अवर्जन डेव्हलप. पण आवर्जन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन डिझायर्स. कारण डिझायर्स आर सायकॉटिक, आवर्जन्स आर सिक्युरिटी. आणखीन परत त्याच्यात डिझायर्समध्ये डिझायरची इंटेन्सिटी कमी जास्त होत राहते. आता तुम्हाला घरी खूप नॉनव्हेज खायला आवडत होते आणि आता तुम्ही हॉस्टेलला राहताय, नॉनव्हेज मिळतच नाही, तर तेवढीच इंटेन्सिटी राहते का डिझायरची? कमी होते ना. त्याच्यामुळे डिझायर्स आर नॉट मच रिलायबल फॉर प्रिस्क्रिप्शन. पण जर इंटेन्स डिझायर कन्सिस्टंट असेल आणि तेवढीच 3 मार्क असेल तर मग ते करायचं. तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल प्रिस्क्रायबिंग करायचं असेल तर ते घ्या. डिसेबिलिटी केस नसेल आणि जनरल केस असेल, मायरन सायकोटिक असेल तर इंटेन्स डिझायर्स असतील तर घेऊ शकतो. डिझायर्स ऑल आर सायकोटिक बिकॉज इट इज ग्रॅटिफिकेशन ऑफ सेन्सेस. सगळीसाठी खातो ना. आता मला मिसळ खायचे नाही, मला पुण्यातल्या त्या चौकातलीच मिसळ एकदम चांगली वाटते. मग मी पुण्यात गेलो ना तर सगळे काम सोडून तिथं खायला जातो. पण मला भूक लागली, आता मिसळ खायचे, कुठे मिळेल तिथं खातो. फरक पडतोय. सॉरी, भूक लागले म्हणून पोट भरणे सॉरी. आणि जिभेचे चोचले पुरवणे इट इज सायकॉटिक. नीड. आणि आसुरी चोचले पुरवणे इट इज सिम्पली. नंतर काय आहे? वेदर अँड क्लायमॅटिक इन्फ्लुएन्सेस म्हणजे चेंज ऑफ वेदर आहे, ॲग्रेवेशन
चेंज ऑफ वेदर ॲग्रेवेशन किंवा समर विंटर रेनी सीझन काही पण मॉडेलिटीज ॲग्रेवेटिंग किंवा ॲम्युलेटिंग मॉडेलिटीज किंवा पॉझिटिव्ह असतात त्या सगळ्या तुम्ही ॲज अ जनरल घेऊ शकता. किंवा आपण हे घेतो वुंड हिलिंग बघतो आपल्या ह्याच्यात ते पण जनरल रिॲक्शन आहे ना बॉडीची. अजून काय काय बघतो परत वुंड हिलिंगमध्ये पण वाय इट इज गेटिंग डिलेड. जर डायबिटिक असेल इट इज कॉमन बिकॉज ऑफ सुपर ॲडेड ग्लुकोज. पण जर इट इज ड्यू टू व्हेरियस डिफिशियन्सीज देन इज अगेन कॉमन. पण सगळं कॉमन आहे तरी डिलेड वुंड हिलिंग आहे. इट इज डिलेड इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स म्हणजे इम्युनिटीमध्ये प्रॉब्लेम आहे, हिलिंग मेकॅनिझममध्ये प्रॉब्लेम आहे. जर विटॅमिन बी डिफिशियन्सीज आहेत, सी डिफिशियन्सीज आहेत तर कॉलेजन फॉर्मेशनसाठी प्रॉब्लेम होणार आहे, मायटोसिससाठी प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळं वुंड हिलिंग डिलेड होणार आहे. पण हे काहीच नाही आणि वुंड हिलिंग डिलेड आहे देन इट इज कॅरेस्टिक. त्याच्यामुळं प्रत्येक सिम्पटमच्या मागे तुम्हाला क्लिनिकल विचार केला पाहिजे, पॅथोफिजिओलॉजिकल विचार केला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही चुकणार नाही, तुम्हाला 100% रिझल्ट येणार. सपोरेटिव्ह टेंडन्सी घेतो ना आपण त्याच्यामध्ये सगळ्याला जरा लागलं तरी सपोरेट होणारच आहे. देन इट बिकम कॅरेस्टिक. सगळं नॉर्मल आहे आणि सपोरेशन होते. पण डिफिशियन्सीज आहे सपोरेशनमध्ये इट इज कॉमन. डायबिटिक आहे सपोरेशनमध्ये इट इज कॉमन. त्यामुळं सिम्पटमचं ग्रेडेशन व्हॅल्युएशन त्याच्यानुसार ठरणार आहे. त्याच्यानुसार तुमचं ते रिपोर्टरायझेशनमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. नाहीतर मग जर कॉमन झालेला सिम्पटम तो तुम्ही पॅथॉलॉजिकली एक्सप्लेनेबल आहे म्हणजे तुम्ही रिपोर्टरायझेशनला घेतला तर एमिडी ग्रुप येणार आहे, तो चुकीचा येणार आहे, रिझल्ट येणार नाही. त्यासाठी हे सगळं क्लासिफिकेशन त्यासाठी हे सगळं करायचं. नाहीतर तुम्हाला वाटेल की एवढं बेसिक फर्स्ट इयरला शिकलो ना आता परत कशाला शिकवायला लागले. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे सगळा बेस आहे तुमच्या टोटॅलिटीचा, तुमच्या अंडरस्टँडिंगचा. नाहीतर मग एक जण वेगळे सिम्पटम घेणार, एक जण वेगळे सिम्पटम घेणार आणि वेगळ्या रेग्युलर जाणार. तसं नको आहे. जे मेन सिम्पटम्स आणि कॅरेक्टरिस्टिक आहे जे इम्पॉर्टंट आहेत तेच टोटॅलिटीमध्ये यायला पाहिजे. त्यासाठी हे बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. लास्ट वन इज अ जनरल मॉडेलिटीज म्हणजे काय पोस्चरल मॉडेलिटीज, कुठल्या पोझिशनला ॲग्रेवेट होते बरं वाटतं, मोशन त्याच्या मॉडेलिटीज, पिरियडिसिटी आणि मून फेजेस. हे नवीन कन्सेप्ट नवीन नाही आहे. मोस्टली बोगरने त्याला जास्त महत्त्व दिलं आणि इंट्रोड्यूस केलं. म्हणजे अमावस्येला सांगतात लोक अमावस्ये जवळ आले की त्रास वाटतो, पौर्णिमेला किंवा ठराविक तिथीला काहींना नाही सगळे सिझोफ्रेनिक असते बऱ्याच. म्हणजे मून फेजेसमध्ये ना अमावस्या पौर्णिमेला ते ॲग्रिवेट होते. ते माइंड मेंटल सिम्पटम्स तर होतातच पण बऱ्याच जणांचे फिजिकल सिम्पटम पण होतात. पेन किंवा रुमॅटिझमच्या पेशंटमध्ये पण होतात. इट इज स्पिरिच्युअल आणि काय म्हणतात एनर्जी लेवलला मून फेजेसला एवढं महत्त्व का दिलं मोटरने? कारण इट इज हायली कॅरेस्टिक्स. टाईम मॉडॅलिटी, मून फेजेस इट इज हायली कॅरेस्टिक आणि हायली इंडिव्हिज्युअलिस्टिक. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. कारण मून तुमच्या एनर्जी लेवलला तुमची काय म्हणते गुरुत्वाकर्षण शक्ती, ग्रॅव्हिटी ह्या लेवलला भरती ओटी होते ते त्या लेवललाच ते एनर्जी आपल्याला पण अफेक्ट करते प्रत्येक ऑर्गॅनिझमला आणि ते त्या पद्धतीने एक्सप्रेस होतं. त्याच्यामुळे मेन फेजेसवर बोगरने पूर्ण पुस्तक लिहिलं आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे. फेजेस आणि टाईम ऑफ रेमेडीज अँड नॉन फेजेस सो मून अफेक्ट्स इवन तुम्हाला हाय टाईड आणि लो टाईड होतं म्हणजे जे मिनरल्स आहेत त्याच्यावर ॲक्ट होतं. सेम वाईज ब्रेनचे जे सिनाप्सिस आहेत मधले त्याच्यामध्ये सिमिलर काइंड ऑफ मिनरल्स राहतात त्याच्यावर पण तो अफेक्ट होतो. पर्टिक्युलर सिम्पटम्स जनरल झालं कॅन्सर पर्टिक्युलर म्हणजे लक्षात येतं ठराविक पार्टला जे काय अफेक्ट झालं आहे दॅट्स पर्टिक्युलर. म्हणजे ॲनाटॉमिकल पार्ट्स तुम्ही घेतला नोज, आईज, इयर्स, माउथ, ॲब्डोमेन किंवा एक्स्ट्रीमिटीज these are पर्टिक्युलर पार्ट्स आणि त्या पर्टिक्युलर पार्टला जे काही सेन्सेशन आहे किंवा त्याच्या ज्या काही मॉडलिटीज आहेत त्या सगळ्या पर्टिक्युलरला घेतल्या. पण त्याच्यामध्ये केंटने काय केलं आहे पर्टिक्युलर्सला बाकीच्यांनी जास्त कोणी केंटने जास्त महत्त्व दिलं नाही पण त्याने काय घेतलं आहे कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर्स म्हणजे जे काय अनकॉमन पर्टिक्युलर आहे ते त्याचं इंडिव्हिज्युअलायझिंग फीचर आहे त्या पर्सनचं म्हणून त्याला हायर व्हॅल्यू दिली आणि डिफरन्शिएशनला घेतलं आहे. फायनल डिफरन्शिएशनला काय घेतलं केंटने कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर रेमेडियल डिफरन्शिएशन. त्या लक्षात बोनिंगसनने पर्टिक्युलर्सला महत्त्व दिलं कारण तो ज्या पार्टमध्ये प्रॅक्टिस करत होता तिथे प्युरिटी होती ग्रामीण भागात प्रॅक्टिस होती त्याची आणि
पर्टिक्युलर सिम्पटम्स ते म्हणतात इझिली अवेलेबल पेशंट, त्याच्यामुळे त्यांनी त्याला महत्त्व दिलं. कारण बोनी मुसेल होता तर लॅबलॉग होता, त्याच्याकडे पेशंट होते ते सगळे कोण असायचे, कामगार, शेतावर काम करणारे होते आणि सगळे ॲनिमल्स त्यांची गुरं हे ते सगळं. त्याच्यामुळं आणि ते सांगताना बोनी मुसेलला माइंडचं सांगणार आहे का मार्काला सांगताना, जो मोठा माणूस आहे त्याला फक्त पर्टिक्युलर सांगणार हे ते. मग बोनी मुसेल काय म्हणायचं, जे पर्टिक्युलर लेवलला दिसतंय तेच माइंड लेवल आहे. व्हॉट इज बॉडी दॅट इज माइंड. म्हणजे की बॉडी लेवलला जर ॲडव्हान्स पॅथॉलॉजी आहे तर तसेच ॲडव्हान्स डिस्ट्रक्शन माइंड लेवलला पाहिजे. जे हॅलेमने काय सांगितलं आहे, कुठलाही डिसीज माइंड टू बॉडी येतो. जे पहिल्यांदा माइंड लेवलला तेवढं डिस्ट्रक्शन झालेलं आहे तेवढंच बॉडी लेवलला आहे. म्हणजे बॉडीला तुम्हाला ॲडव्हान्स पॅथॉलॉजी दिसते पर्टिक्युलरला, पेशंट सांगतो माइंड लेवलला सगळं व्यवस्थित, पेशंट खोटं बोलतो. त्यामुळे जे पर्टिक्युलरला दिसतंय तेच त्याच इंटेन्सिटीची पॅथॉलॉजी तुम्हाला माइंड लेवलला दिसलं पाहिजे. तेवढं डीप इमोशन झालं पाहिजे. म्हणजे सहज जाता जाता धक्का लागला हात मोडला असं होणार आहे का? हात मोडायला तेवढा डीप ट्रॉमा पाहिजे. तसंच जेवढी डीप पॅथॉलॉजी असेल पर्टिक्युलर लेवलला तेवढंच डीप इमोशनल डिस्टर्बन्स मिळालं पाहिजे माइंड लेवलला. त्याच्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरला तुम्हाला ज्या शेड दिसतात ना त्या कॅरेस्टिक शेड पकडल्यावर तुम्ही डायरेक्ट माइंडला जाऊन ते विचारू शकता, इन्क्वायरी करू शकता किंवा कॅरेस्टिक पर्टिक्युलर घेऊन डायरेक्ट प्रिस्क्रिप्शनला जाऊ शकता किंवा पर्टिक्युलर जनरलाइज करून प्रिस्क्रिप्शनला जाऊ शकता. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही कुठली फिलॉसॉफी फॉलो करताय आणि तो सिम्पटम काय घेताय आणि त्याच्या मागचं तुमचं पॅथोफिजिओलॉजिकल अंडरस्टँडिंग काय आहे किंवा माइंडचं अंडरस्टँडिंग काय आहे. समजलं? when the particular becomes important, when they are qualified or marked with intensity. त्याला काहीतरी इंटेन्सिटी पाहिजे. when they are found in unusual situations, कॉमनली नाही दिसणार अशा मॉडलिटीज मेक पर्टिक्युलर सिम्पटम्स इम्पॉर्टंट म्हणजे क्वालिफाय करायला मॉडिलिटी पाहिजे त्या सेन्सेशनला, काहीतरी क्वालिफाय करायला मॉडिलिटी पाहिजे, तर तुम्ही ते पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक म्हणून घ्या. समजलं का? केंटचं मेंटल जर्नल, फिजिकल जर्नल्स आणि पर्टिक्युलर्स असं 3 लेवलला क्लासिफाय केलं. आता कम्प्लीट आणि इनकम्प्लीट पुन्हा कोणी समजलं. सो काय कम्प्लीट सिम्पटम म्हणजे काय? तुम्ही पाठ असेल डेफिनेशन. Complete symptoms are symptoms which have the elements of location, sensation and modalities. या 3 तरी ॲटलिस्ट पाहिजे. सोबत concomitant असेल तर चांगलीच गोष्ट आहे. So these 3 elements are also called as the components of symptom. The idea of complete symptom was introduced by Bonnie-Hussen, who while going through the Mater-Medica and chronic diseases, त्याला असं नोटीस झालं, नोटीस दॅट मेजॉरिटी ऑफ सिम्पटम्स डिडंट हॅव मॉडॅलिटीज. म्हणजे पूर्वीच्या ज्या काही मटर-मेडिका प्युरा ॲनिमलचा आहे किंवा क्रॉनिक डिसीजेस होतं त्याच्यामध्ये मॉडॅलिटीज घेण्यात आलेल्या नव्हत्या, पण त्याला त्याच्या प्रॅक्टिसमध्ये मॉडॅलिटीज भरपूर मिळाल्या. मग त्याने पुन्हा ही नवीन टर्म ती इंट्रोड्यूस केली, कंप्लीट सिम्पटम कसा लागतो. In order to understand the symptom, it is necessary that all the elements, that is location, sensation and modality should be known. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही केसमध्ये इन्क्वायरी करा, असं बोनी-हुसनचं गायडन्स आहे. की घेताना फक्त सेन्सेशन घेऊ नका, त्याची मॉडलिटी काय मिळते ते पण बघा आणि कुठं लोकेटेड आहे. Therefore, it is necessary that all the elements should be looked for and note down while testing. समजलं? LSMC मध्ये मागच्या वेळेस सरांनी घेतले ते दॅट्स कॉल्ड कम्प्लीट सिम्पटम. त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला जरी चार्टमध्ये नाही मांडता आलं तरी त्या पद्धतीने घ्या. चार्टमध्ये मांडलं तर चांगलीच गोष्ट आहे, ॲनालिटिकल माइंड डेव्हलप होईल तुमचा. कम्प्लीट संपला, समजला? इनकम्प्लीट म्हणजे तो की ज्याच्यात हे पूर्ण नाही आहे. म्हणजे इनकम्प्लीट सिम्पटम्स आर दोज which lack any one or more of the 3 elements of the symptoms. Bonnie-Hussen had devised a method to overcome this deficiency in symptom synthesis. He has advocated that if one element is missing in symptom, it can be taken from another symptom to complete it. BTPB रेपर्टराइज केलंय का तुम्ही? BTPB ला एका ठिकाणी सगळं मिळत नाही तुम्हाला. तुम्ही काय करता, वेगळ्या चॅप्टरमध्ये जाता आणि तिकडून ते सेन्सेशन पकडता आणि ह्या चॅप्टरमधून काय करता, वेगळं सेन्सेशन किंवा लोकेशन पकडता. त्याला काय म्हणले बोनी-हुसनने? सिंथेसिस ऑफ सिम्पटम. तेच पुन्हा काय केलं, इट कॅन बी टेकन फ्रॉम अनदर सिम्पटम टू कम्प्लीट इट. वन मॉडॅलिटी ऑर सेन्सेशन कुड बी ॲप्लिकेबल
टू ऑल द पार्ट्स ऑर टू द होल पर्सन. म्हणजे जे काही पार्टला खरं आहे तेच बोलणं, म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी हे कन्सेप्ट त्याने तिथं दिलं आहे. ट्रू फॉर ऑल, ट्रू फॉर होल. बीपीबी शिकवताना ऐकलं असेल सगळ्यांनी. दिस आयडिया इज नोन ॲज द प्रिन्सिपल ऑफ ग्रँड जनरलायझेशन. म्हणजे त्याने काय केलं, एकच जे सेन्सेशन आहे एका पार्टला ते ग्रँड लेवलला जनरलाइज करून सगळीकडे वापरा असं म्हणतो. जर तुम्हाला लॅकिंग असेल आणि मग रेपर्टाईज करा. म्हणजे जनरलाइज नाही झालं, कम्प्लीट नाही सिम्पटम म्हणून केस अडवून ठेवू नका. आणि BTPP ही तशी ओल्ड रेपर्टरी आहे. त्यावेळेस त्यांना लिमिटेशन होते आणि बऱ्यापैकी 7 चॅप्टर्स होते आणि छोटी रेपर्टरी. पॉकेट मॅन्युअल बघितलं आहे तुमच्याकडे असेल. सो त्यावेळेसच्या लिमिटेशनप्रमाणे त्यांनी ह्या पद्धतीनं सॉल्व करायला. आता काय कन्कोमिटंट सिम्पटम्स आणि चीप सिम्पटम्स. चीप म्हणजे काय, पेशंट जे काही आत्ता तक्रारी घेऊन येतो चीप सिम्पटम्स झाले त्यांचे. एक असू शकते किंवा भरपूर असू शकतात चीप सिम्पटम्स एका वेळेस. म्हणजे काहीतरी होतंय आणि डॉक्टरला शोधत पेशंट येतोय की मला काहीतरी त्रास होतो. ते जे काही सिम्पटम सांगायचे असतात ते चीप सिम्पटम झाले पेशंट. आणि त्याच्याबरोबर असेसरी सिम्पटम असतात बऱ्याचदा किंवा जुने सिम्पटम असतात ते सोबत राहतात क्रॉनिक केसमध्ये. In majority of the case, chief symptoms are described in detail and physicians do not face any problem to determining them. Most of the time, these symptoms are common symptoms and they help the physician in the diagnosis of the case. Chief symptoms are also known as presenting complaints. Sometimes there can be more than one chief symptom. एक किंवा अनेक. क्लिअर आहे काय तुम्हाला? कन्कोमिटंट सिम्पटमची डेफिनेशन पाठ असेल सगळ्यांची. सरांनी घेतलंय की लास्ट टाइम लेसन्सीमध्ये. काय कशाला म्हणतात कन्कोमिटंट? आपल्या सरांनी पण सांगितलंय लास्ट लेक्चर. सांगा. हॅव्हिंग स्ट्रिक्ट टाइम कोरिलेशनशिप. अजून there is no any pathological relationship between the chip. So त्याला कोणी महत्व दिलंय जास्त? बोनी हुसेनने कन्सेप्ट आणली कन्कोमिटंट. that is accepted by Boger and he also introduced in his approach in Boger. कळलं कन्कोमिटंट सिम्पटम माहिती तुम्हाला? पॅथोग्नॉमिक म्हणजे काय? डिसीजचे सिम्पटम असतात. दीज आर कॉमन सिम्पटम्स ऑफ डिसीज. पॅथोग्नॉमिक सिम्पटम्स म्हणजे काय? जी काय ठराविक पॅथॉलॉजी डेव्हलप होती त्याच्याबरोबर जे डेव्हलप होणारे जे सिम्पटम्स असतात त्याला पॅथोग्नॉमिक. सिमिलर आहेत बरेचसे, तर त्याला टर्मिनॉलॉजी प्रत्येकाने वेगवेगळी दिल्यामुळे त्याचं क्लासिफिकेशन वेगळं. They are also known as pathognostic symptoms. For example, Astrup's bodies in a rheumatic carditis. ते कॉमनली येतं आणि ते त्याचं डायग्नोस्टिक सिम्पटम पण आहे. पॅथोग्नॉमिक सिम्पटम म्हणजे ठराविक ह्याच्याबरोबर काही ठराविक पॅथॉलॉजी डेव्हलप होती ती त्याचं कॉमन सिम्पटम आहे आणि त्याला डायग्नोस्टिक सिम्पटम पण आहे. ठीक आहे. कीनोट सिम्पटम. कीनोटचं माहिती असेल तुम्हाला? कशाला म्हणतात कीनोट सिम्पटम? मला सेकंड इयर ऑर्गॅनॉन आणि मला वाटतं फोर्थ इयरला रेपर्टरीत पण असतात ना, MCQ असतात. काय? These symptoms which are peculiar in case and help to find out a small group of remedies are called keynote symptoms. There should be at least 3 keynote symptoms in order to make a correct homeopathic prescription. काय केलं? ही कन्सेप्ट तुम्ही काढले गन्से पहिल्यांदा आणि नंतर मग लिप्पेने SC Allenने त्याला अजून इलॅबोरेट करून डेव्हलप केलं. सो काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये की ॲटलिस्ट 3 कीनोट सिम्पटम घ्या. कीनोट सिम्पटम म्हणजे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर्सच असते आणि ते एकदम हायर मार्क.
आणि ॲटलिस्ट 3 सिम्पटम घ्या, ते रेपर्टराईज करा. किनोट सिम्पटम म्हणजे कमी रेमेडी असलेले कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स म्हणून ॲटलिस्ट 3 रेपर्टराईज करा. त्याला मला वाटतं SCLN 3 लेग टूल म्हणतो ना, 3 लेग टूल बाय SCLN. सो 3 सिम्पटम्स रेपर्टराईज करून जे काय रेमेडी पुढे येतील ते डिफरन्शिएट करून द्या किंवा सिंगल रेमेडीज येतील करा. It was Dr. Janse who highlighted the importance of these symptoms in homeopathic practice. A keynote might be one of the characteristic particular. Characteristic general पण असू शकतात, characteristic particular. कारण नुसत्या एका सिम्पटमवर गेलं तर चुकायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे 3 कीनोट घ्यायचे एका प्रिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशनला जाऊ शकता. 3 कीनोट घेतलं, करेक्ट रेमेडीला जातात. 3 कीनोट घेतला, एकच कीनोट घेतल्यावर एकच रुब्रिक असेल कॅरेक्टरिस्टिक तरी त्यात बऱ्याच रेमेडी असते. त्यांनी एक्झाम्पल स्टूलचं दिलं ना, ॲटलिस्ट स्टूलला 3 तरी पाय पाहिजे, तसे 2 पायावर स्टूल राहणार नाही. त्यामुळे 3 कॅरेक्टरिस्टिक कीनोट घेऊन प्रिस्क्राईब करू शकता. कीनोट प्रिस्क्राईबर म्हणतो ना आपण, नुसत्या एका सिम्पटमवर नाही जाते. ॲटलिस्ट 3 कॅरेक्टरिस्टिक कीनोट्स पाहिजे. अलायन्स कीनोट वाचलं असेल की पुस्तक आहे ना, त्याच्यात मोस्टली कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स दिले सुरुवातीला. सिव्हिअर बर्निंग, इंटेन्स, नुसतं किरकोळ बर्निंग असेल तर नाही. आणि त्याच्यात पण बर्निंग बेटर बाय बॉम्ब ॲप्लिकेशन विल बी द कॅरेक्टरिस्टिक कीनोट सिम्पटम कीनोट पाहिजे. ओनली रेमेडीज असेल. सो दॅट इज कॉल्ड कीनोट सिम्पटम. म्हणजे त्याला मॉडॅलिटीनं क्वालिफाय केलं, सेन्सेशनला त्या मॉडॅलिटीनं क्वालिफाय केलं. म्हणजे काय, व्हेरी अनकॉमन पिक्युलर रेअर स्ट्रेंज म्हणू शकतो ना. स्ट्रेंजच म्हणणार ना की एखाद्याला बर्निंग होते आणि गरम पाणी टाकल्यावर बरं वाटतं. इट इज अगेन रिलेटेड टू पॅथॉलॉजी. म्हणजे कुठलीही पॅथॉलॉजी डेव्हलप झाली, इन्फ्लमेशन डेव्हलप झाली की तिथं 2 टाईपचंच येणार आहे. म्हणजे कुठल्या ऑर्गनचं इन्फ्लमेशन असेल मग तिथं बर्निंग तर डेव्हलप होणार किंवा थ्रॉबिंग तरी डेव्हलप होणार. पण हायपरेमिया झाला की थ्रॉबिंग येणार आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू इच पॅथॉलॉजी, अकॉर्डिंग टू ऑर्गन ते कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स तसे डेव्हलप होते. जर इंटेस्टिनल पॅथॉलॉजी डेव्हलप झाली तर इंटेस्टाईनमध्ये काय होईल, बर्निंग किंवा कॉलिक पेन येईल. कारण तिथं पेरिस्टाल्सिस आहे, तिथं थ्रॉबिंग येत नाही जास्त इंटेस्टाईनमध्ये. पण दुसरा ऑर्गन असेल की मस्क्युलोस्केलेटल आहे, त्याच्यामध्ये मग बर्निंग, थ्रॉबिंग हे येईल. म्हणजे अकॉर्डिंग टू पॅथॉलॉजी, अकॉर्डिंग टू ऑर्गन ठरलेले सिम्पटम्स येते पॅथॉलॉजीनुसार. त्याच्यामुळे ते परत तुम्हाला क्वालिफाय केलं पाहिजे. मेंटल पण म्हणतात टेन्शन इज कीनोट पण येत नाही. पण त्याच्यात मेंटल्स पण कीनोट. त्याच्यात कुठल्या कॅरेक्टरिस्टिक, कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे, त्याला काय क्वालिफाईंग मिळालेली आहे ते पण महत्त्वाचं आहे. इलिमिनेटिव्ह सिम्पटम म्हणजे काय, इलिमिनेटिव्ह म्हणजे काय, सिम्पटम काढून टाकायचं असं आहे का. तर असे काही सिम्पटम्स असतात, कीनोट सिम्पटम असतात किंवा कॅरेक्टरिस्टिक असतात किंवा खूप स्ट्रॉंग महत्त्वाचे सिम्पटम असतात जे की ठराविक ग्रुप ऑफ रेमेडीजला बाजूला काढून टाकते. येते लक्षात. सो सिम्पटम्स विच हेल्प टू इलिमिनेट सम अनइम्पॉर्टंट मेडिसिन्स टू फॅसिलिटेट द सिलेक्शन ऑफ सिमिनिमम आर कॉल्ड इलिमिनेटिव्ह सिम्पटम्स. दीज सिम्पटम्स आर बेस्ट टू स्टार्ट विथ द रेपर्टरायझिंग केस. म्हणजे ते घ्याच रेपर्टरायझेशनमध्ये. वन शुड बी व्हेरी केअरफुल टू सिलेक्टिंग द सिम्पटम टू बी यूज ॲज अ इलिमिनेटिव्ह सिम्पटम. म्हणजे PDF म्हणतो आपण थोडं. आणि इलिमिनेटिव्ह सिम्पटम शुड प्रेफरेबली बी इम्पॉर्टंट जनरल सिम्पटम्स. प्रेफरेबली बी इम्पॉर्टंट जनरल, मोस्टली PDF मध्ये जनरल सिम्पटम. कारण हा सिम्पटम जो घेणार आहे तो हायली कॅरेक्टरिस्टिक पाहिजे आणि हायली इंडिव्हिज्युअलिस्टिक पाहिजे. नाहीतर जर त्या मेन सिम्पटम तो घेतला तर बाकीच्या रेमेडीज सगळ्या बाजूला निघून जाते. म्हणजे तो एवढा कॅरेक्टरिस्टिक पाहिजे, इंडिव्हिज्युअलिस्टिक पाहिजे, तो सिम्पटम विचार केला की तुम्हाला तोच पेशंट आपल्याला पाहिजे, त्यावेळेस तो इलिमिनेटिव्ह म्हणून घेऊ शकता. नाहीतर मग ते मेन सगळ्या रेमेडीज बाजूला निघून जाणार नाही, तोच रेमेडी खूप पुढे येणार आणि तुम्ही चुकणार रेमेडी. लक्षात मी कन्सेप्ट तुम्ही दिले मार्गरेट टायलर. हे CPR तुम्ही रिप्रेझेंटेशन केलेलं CPR तुमच्या समोर आलेलं आहे. त्याच्या पेशंटमध्ये डिझायर फॉर मिल्क असेल फार स्ट्रॉंग. CPRचं ॲवर्शन टू मिल्क इलिमिनेटिव्ह सिम्पटम तुमचं असायला पाहिजे. तर पल्सिटीला ॲवर्शन टू वार्म ड्रिंक्स आहे किंवा हॉट ड्रिंक्स आहे तुमचं तिथं असायला पाहिजे. ते जर नसेल हा इलिमिनेटिव्ह सिम्पटम आहे का
तर तो इलिमिनेट करायला पाहिजे. ज्याच्यातून आपण कन्फर्म करतो की ही रेमेडी म्हणजे फायनली आपण जे केस टेकिंगमध्ये रिइव्हॅल्युएट करतो केस किंवा रिक्वेशनिंग करतो की हे बाबा आहे का कन्फर्मेशनला, ते मोस्टली इलिमिनेटिव्ह सिम्पटम्स असतात. फायनल आपण जजमेंट घेतो तेव्हा रेमेडीचं जजमेंट घेतो. आता काय डिटर्मिनेटिव्ह सिम्पटम्स कॉमनली पुन्हा पुन्हा तेच आहे, फक्त काहींनी वेगवेगळी नावं दिली. सिम्पटम्स विच हेल्प टू फाइंड आउट और सिलेक्ट फायनल and indicated remedy are called determinative symptoms. ते कोणी गार्थ-बोरिकने त्याला determinative symptom म्हणतात. The term was used by गार्थ-बोरिक. Boris determinative symptoms are equivalent to Kane's characteristics. मट्रेमेडिका वाचता तुम्ही गार्थ-बोरिकचा नाही म्हणजे तो मट्रेमेडिका गार्थचा आहे, विल्यम बोरिकचं फक्त रेपर्टरी आहे मागचं. बेसिक सिम्पटम्स, बेसिक म्हणजे काय, कॉमन सिम्पटम. मग कधी आलेत ते ड्रग प्रुव्हिंगच्या वेळेस जे काय सिम्पटम्स कॉमन येतात एखाद्या ड्रगचे, दॅट्स कॉल्ड बेसिक सिम्पटम्स. सिम्पटम्स विच आर इसेन्शियल फॉर अंडरस्टँडिंग द डिसीज कंडिशन आर फाउंड इन ऑलमोस्ट ऑल प्रूवर्स विदाउट एनी कॅरेक्टरिस्टिक्स आर कॉल्ड बेसिक सिम्पटम्स. दे आर इक्विव्हॅलंट टू कॉमन सिम्पटम्स किंवा नोन एज जनरल सिम्पटम्स. जेनेरिक सिम्पटम वायवाला विचारतात तुम्हाला, मोस्टली रेपर्टरीच्या वायवाला विचारतात. जेनेरिक सिम्पटम म्हणजे काय, बेसिक सिम्पटम म्हणजे काय, कॉमन सिम्पटम म्हणजे काय. डायग्नोस्टिक पर्पजसाठी हे डायग्नोस्टिकसाठी पेक्षा जे कॉमन टू डिसीज आहेत ते प्रूव्हिंगमध्ये जे कॉमन आलेत ना, त्या रेमेडीचे जे मट्रेमेडिकाचे जे कॉमन पिक्चर आले की जनरलाइज बेसिक डायग्नोस्टिक सिम्पटम्स हे वेगळं दिलं आहे की सिम्पटम्स विच आर इम्पॉर्टंट फॉर डायग्नोसिंग द केस. म्हणजेच कुठलेही कॉमन सिम्पटम्स, कॉमन म्हणजे जे हानिमान्य ज्याला कॉमन म्हटलं आहे, आर कॉल्ड डायग्नोस्टिक सिम्पटम्स. दिस सिम्पटम्स आर द प्रोडक्ट ऑफ अ डिसीज अँड नॉट व्हेरी हेल्पफुल इन होमिओपॅथिक प्रिस्क्रायबिंग. दे आर ऑल्सो नोन ॲज अल्टिमेट पॅथॉलॉजिकल अँड कॉमन सिम्पटम्स. तेच कॉमन तेच पॅथॉलॉजिकल सिम्पटम्स. नाहीतर ते डायग्नोसिस होमिओपॅथीमध्ये इम्पॉर्टंट आहे की नाही? आहे का नाही सांगा. डायग्नोसिस होमिओपॅथीसाठी इम्पॉर्टंट आहे की नाही, काय वाटतं तुम्हाला? किती इम्पॉर्टंट आहे का? कशासाठी आहे बरोबर आहे का? हां बरोबर बरोबर. म्हणजे डिसीजचं कॉमन लक्षात आलं तर तुम्ही केस वर्कआउट करताना काय कॉमन आहे, काय अनकॉमन आहे, काय घेतलं पाहिजे पुढच्या प्रोसेसिंगला, त्याच्यासाठी डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायग्नोसिस करायला आपल्याला पॅथॉलॉजी जरी माहीत नसेल तर रीड करा, पॅथॉलॉजी समजून घ्या, त्याच्यातून तुम्हाला मायाजन पण कळतो लगेच विच मायझमॅटिक फेज. आणि ह्याच्यानंतर तर सगळ्या होमिओपॅथीची वाट लागली. कुठला थॉट आला की डायग्नोसिस इज नॉट इम्पॉर्टंट होमिओपॅथी आणि होमिओपॅथीला डायग्नोसिस लागत नाही, ह्याच्यावर द्यायचा. जो हा थॉट आला केंट नंतर, केंट काय म्हणला की कॅरेक्टरिस्टिक सगळे या डायग्नोसिसवर आपलं ठरत नाही, डायग्नोसिस इज नॉट इम्पॉर्टंट होमिओपॅथी. पण लोकांनी घेताना ते चुकीच्या पद्धतीने घेतलं की होमिओपॅथीला डायग्नोसिस काय लागत नाही, नुसतं आपण सिम्पटम बघायचं आणि द्यायचं. मग त्याच्यानंतर काय झालं की त्यांना कॉमन काय अनकॉमन कुणालाच समजलं. मग रिझल्ट यायला प्रॉब्लेम म्हणजे की केंटच्या त्यावेळेस किती हॉस्पिटल्स होते होमिओपॅथीचे, पण सगळे शटडाऊन होत गेले. का शटडाऊन होत गेले? रिझल्टच नाही, रिझल्ट नाही, पेशंट नाही. त्याच्यामुळे होमिओपॅथीला उतरती का लागली. मॉडर्न मेडिसिन जसं डेव्हलप होत गेलं तसं त्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं. आणि आत्ता मॉडर्न मेडिसिनमध्ये एवढी पॅथॉलॉजी इन्व्हेस्टिगेशन डेव्हलप आहे, ते आपल्याला हेल्पफुल आहेत. उलट ते आता होमिओपॅथीला त्याचा काय दिवस आले काय पहिली पाहिजे तर मायझम आणि प्रोग्नोसिस करणार आहे पेशंट. आता होमिओपॅथीला चांगले दिवस येण्याचे मागचं कारण काय? आधी काय होमिओपॅथी होत नव्हती का, रिझल्ट नव्हते का? तर आत्ताचे जे सगळे होमिओपॅथ आले, जे क्लिनिशियन आले, ते आर क्लिनिकली साऊंड. किंवा जरी तुम्हाला क्लिनिकल येत नसेल तर तो पेशंट सगळीकडून फिरून आलेला असतो, सगळं क्लिनिकल डायग्नोज करून सगळं घेऊन आलेला असतो. मग तुम्ही नुसते ते डिसीज बघता, त्यात कॉमन काय कॅरेक्टरिस्टिक काय हे तुम्हाला लगेच समजतं. म्हणजे डायग्नोसिस जेवढं परफेक्ट होईल तेवढं तुमचं सिम्पटम सिलेक्शन आणि रेमेडी सिलेक्शन सोपं जातं. जर तुम्ही डायग्नोसिस नाही केलं, म्हणजे तुम्हाला आता जॉईंट पेन घेऊन आला पेशंट आणि जॉईंट पेन अमल्ट्रेशन बाय मोशन हा असेल, जर इट इज रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर इट इज कॉमन फॉर दॅट डिसीज.
म्हणजे हे क्वालिफाय करत नाही. पण ते जर ऑस्टिओआर्थरायटिस असेल आणि अमोनेशन बायमोसिन असेल तर इट इज हायली कॅरेस्टिक. तुम्हाला जर कुठला टाईपचा तो जॉईंट पेन आहे तेच माहीत नसेल तर सगळंच चुकणार आहे. हेच मधल्या काळात झालं ज्यावेळेस होमिओपॅथीला उतरती काळा लागली ना, ते की ज्या होमिओपॅथीला डायग्नोसिस लागत नाही ह्याच्यामुळे आत्ताचे जे सगळे झाले ते साऊंड क्लिनिशियन झाले, त्याच्यामुळे होमिओपॅथी परत फ्लरिश व्हायला लागली. त्याच्यामुळं आपण मॉडर्न मेडिसिनचा हे घ्यायचाच, डायग्नोसिस प्रत्येक पेशंटचं झालंच पाहिजे. त्याच्यावरच तुमचं सगळं पुढचं बेसिक सिलेक्शन, मेमरी सिलेक्शन, पर्सन अंडरस्टँडिंग हे सगळं ठरणार आहे. तुम्ही पहिल्यांदा क्लिनिशियन चांगला असायला पाहिजे. हां, क्लिनिशियन चांगला असायला पाहिजे. प्रत्येक पेशंट तुम्ही आल्यानंतर प्रत्येक पेशंट तुम्ही चेक केला पाहिजे. पेशंटला नुसतं बसून प्रिस्क्रिप्शन देणं चांगलं नाही आहे. ॲज अ होमपॅथ तुम्ही त्याच्यावर ॲज अ क्लिनिशियन प्रत्येक पेशंट त्याचं एक्झामिनेशन करणं मस्ट असतं. तर तुम्हाला बाकीच्या पुढच्या प्रिस्क्रिप्शनला अजून बरं वाटतं. त्यामुळं कधीच प्रिस्क्रिप्शन तसं द्यायचं नाही. प्रत्येक पेशंट चेक केल्यानंतर तुम्ही द्यायचं. कारण जेवढे सगळे मोठे होमपॅथ झाले ना, दे ऑल आर गुड क्लिनिशियन. सगळ्यांचं क्लिनिकल नॉलेज एकदम परफेक्ट होतं. किंवा बाहेरून जे होमपॅथीमध्ये आले त्यांनी होमपॅथीमध्ये जास्त चांगलं कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि खूप होमपॅथी डेव्हलप केली. ॲलोपॅथीमधून आलेले लोक, ॲलोपॅथीमधून आलेले ते का करू शकले तर त्यांचं जे क्लिनिकल आणि बेसिक डायग्नोसिस होतं ते एकदम चांगलं होतं. त्याच्यामुळं ज्यांचं क्लिनिकल चांगलं असेल त्यांची होमिओपॅथी प्रॅक्टिस खूप चांगली राहते. नाहीतर मग तुम्ही क्लिनिकल नसेल नुसतंच तुम्ही असं वेग जाणार आहे तर मग प्रॉब्लेम येणार. तुम्ही एका लेवलला येऊन अडकणार, त्याच्या पुढं जाणार नाही. ओके, नेक्स्ट इज निगेटिव्ह सिम्पटम्स. निगेटिव्ह म्हणजे काय? ज्याची अपेक्षा आहे आपल्याला असायला पाहिजे पण नसतो. तो काय त्याला महत्त्व दिलं पाहिजे ना. इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अ कॅरेक्टरिस्टिक किंवा सिम्पटम सारखा महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठलं ते एक्झाम्पल दिलं तर ते बिकम व्हॅल्युएबल बाय देअर कन्स्पिशियस सबस्टन्स. एक्झाम्पल काय दिलं आहे? थर्स्टलेसनेस फीवर ड्युरिंग फॉर एक्झाम्पल. ॲब्सेन्स ऑफ थर्स्ट इन फीवर म्हणजे थर्स्टलेसनेस हीट आहे, टेम्परेचर आहे, बॉडीतलं इव्हॅपोरेट होऊन जातं आहे किंवा पर्स्पिरेशन फेज असेल, फीवरची स्वेटिंग स्टेज असेल त्यावेळेस ताण लागली पाहिजे पेशंट. त्या डिहायड्रेशन होणारच आहे फ्युअरमुळे. डिहायड्रेशन झाल्यावर तुम्हाला थर्स्ट वाढायला पाहिजे ना, बॉडीची रिक्वायरमेंट वाढायला पाहिजे. फिजिओलॉजिकल फंक्शनप्रमाणे तिथं पाणी कमी पडतंय तिथं गेलं पाहिजे, म्हणजे थर्स्ट लागली पाहिजे. ती अब्सेंट असेल तर दॅट इज कॅरेक्टरिस्टिक. दुसरं काय? अब्सेन्स ऑफ पेन इन इन्फ्लामेशन. म्हणजे रुब्रिक कसा येतो त्याला? पेनलेसनेस ऑफ द सिम्पटम्स विच आर युजली पेनफुल. किंवा पेनलेस सोर थ्रोट बाबतीस याचा, किंवा ओपीएम मध्ये पेनलेसनेस. माइंड लेवलला आर्निका ही इज वेल, मला काही त्रास नाही पण हा एकदम सिरियस असतो. माइंड लेवलला पण येतं आणि फिजिकल लेवलला पण येतं. अल्टरनेटिंग सिम्पटम्स म्हणजे क्रॉनिक केसमध्ये कधी कधी काय होतं की एक ठराविक पिक्चर येतं, ते जातं आणि पुन्हा दुसरं पिक्चर येतं. अस्थमा आणि कॉन्स्टिपेशनचे एक्झाम्पल्स माहिती ना. अस्थमा अल्टरनेटिंग कॉन्स्टिपेशन तसं आहे. अल्टरनेटिंग सिम्पटम जास्त समजलं. अल्टरनेटिंग सिम्पटममध्ये मात्र तुम्ही प्रिस्क्रिप्शन करताना फार कॉशियस राहिला. सपोज तुम्ही आता अस्थमॅटिक पेशंट आहे आणि तुम्ही त्यांचे स्किन इरप्शन जर तुमच्या आउट होत असतील आणि अस्थमा बरा होत असेल, दोन्ही सपोज पेशंटला सोरेसिस पण आहे आणि एक्झिमा पण आहे आणि अस्थमा पण आहे, तर तुमचा काय बरा व्हायला पाहिजे? पहिल्यांदा अस्थमा पहिल्यांदा बरा. तुमचा सोरेसिस किंवा एक्झिमा फार सिव्हिअर आहे त्याला बरा झाला आहे पण तुमचा अस्थमा वाढला आहे. पेशंट म्हणतो अरे मला फार बरं वाटतं सर डॉक्टर तुम्ही हे पहिल्यांदा घालून ते बरं झालं पण मला ढाप वाढले तर काही नाही अडचण. पण तुम्ही कॉशियस व्हायला पाहिजे. यू आर रॉंग विथ प्रिस्क्रिप्शन. तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःला सांगितलं पाहिजे, तुम्ही हॅपी नाही व्हायला पाहिजे. पहिल्यांदा अस्थमाच बरा व्हायला पाहिजे. पॅथॉलॉजी पण परत बघायला पाहिजे की पॅथॉलॉजी कुठल्या लेवलला आहे. जर सिपिलिटिक पॅथॉलॉजी गेली, सोरी पॅथॉलॉजी आली तर वेट अँड वॉच बट विथ कॉशियस. नुसती हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, स्पॅझम येतोय जातोय, तर सोरेसिस गेला आणि स्पॅझम येतोय जातोय, तर मग एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त हायपर सेन्सिटिव्हिटी असेल तर. पण जर क्रॉनिक अस्थमॅटिक असेल आणि त्याच्यामध्ये सगळे चेंजेस झालेले आहे, बॅरल सेट चेंज झाले किंवा टेलेक्सॅचिन डेव्हलप व्हायला लागलं आहे, त्यावेळेस मग तुम्हाला विचार केला पाहिजे.
की अस्थमॅटिक पॅथॉलॉजी जी आहे, पॅथॉलॉजी लंग्स पॅथॉलॉजी जी डेव्हलप झालेली आहे ते व्यवस्थित क्युअर झाले पाहिजे. जर फक्त हायपर सेन्सिटिव्हिटी अँड सोरेसिस गेला तर सोरेसिस इज सिव्हिलिटी, इट इज ऑटोइम्युनिटी. ऑटोइम्युनिटी गेली आणि हायपर सेन्सिटिव्हिटी आली तर इट इज कॉमन, पण वेट अँड वॉच, पण कॉशियस की अस्थमॅटिक अटॅक बसला नाही पाहिजे. म्हणजे स्पॅझम जर बसला तर तुम्हाला तो लगेच हँडल करता आला पाहिजे. त्याच्यामुळे परत अगेन इट कम्स टू क्लिनिकल अंडरस्टँडिंग पॅथॉलॉजी लेवलला, की अंडरस्टँडिंग काय आहे, मग कुठली डीप लेवलला पॅथॉलॉजी आणि त्याचे एक्सप्रेशन्स काय आहे. सरांनी सांगितलं तसं जे अस्थमा अँड स्किन एक्सप्रेशन. होय. सो दे आर डेव्हलप, लंग अँड स्किन इज डेव्हलप फ्रॉम एक्टोडर्मल ओरिजिन. आणि तुम्ही सेपरेशन करताय का ते बघायला पाहिजे. म्हणजे स्किन आणि हेअरिंग लॉप्रमाणे काय विदिन आउटवर्ड आलं पाहिजे. म्हणजे पहिलं लंग्स क्लिअर झाले पाहिजेत आणि स्किन लेवलला डिसीज बाहेर आला पाहिजे. काय म्हणतो त्याला आपण, एक्स्टर्नायझेशन ऑफ द सिम्पटम्स किंवा डिसीज. तसं झालं पाहिजे. उलटं झालं तर म्हणजे तिथं पेशंटला समजून घेणं पण खूप महत्त्वाचं असतं. अशा केसेस चॅलेंजिंग राहतात. काय एवढं वर्ष येतोय पण ते होत नाही. अस्थमा बरा झाला आणि स्किन पेशंटला एक्सप्लेन करायला लागेल. यासाठी एम्ब्रॉलॉजी परत माहीत पाहिजे. एक्टोडर्मपासून कुठल्या ऑर्गन, मेसोडर्मपासून कुठल्या ऑर्गन आणि एंडोडर्मपासून कुठल्या ऑर्गन. म्हणजे एक्टोडर्ममध्ये परत एक्टोडर्म आणि परत न्यू एक्टोडर्म, परत मेसोडर्ममध्ये स्क्लेरोडर्म आणि परत त्याचे ऑर्गन्स सगळे हे ऑर्गन्सचे कवरिंग्स, आणि परत एंडोडर्ममधून फक्त विसरल ऑर्गन्स. हे सगळं लक्षात यायला पाहिजे. मग परत एक्स्ट्रायझेशन कसं होतं. महत्त्वाचं एक्स्ट्रायझेशन हे सपोज क्रोनिक डिसीज आहे तुमचा लगेच पहिल्या 15 दिवसात महिन्याभरात एक्स्ट्रायझेशन नाही ते जर होत असेल तर ते पण चुकीचं असतं. सो एक्स्ट्रायझेशन शुड बी ॲट द एंड ऑफ ट्रीटमेंट. ॲफोरिझम नंबर 161 त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ॲट द एंड ऑफ जर डोस दिला लगेच सगळं स्किनचं वाढलं की लगेच खुश नाही व्हायचं आठवडा 15 दिवसात. तर पॅथॉलॉजी काय आहे ते पण बघायचं. नाहीतर ते परत वाढलेलं असेल पॅथॉलॉजी तुमची, त्याच्याबरोबर पहिल्या डिसीजबरोबर दुसरा डिसीज आलेला असेल किंवा मग तुम्ही रेमेडी डिसीज दिलेला असेल त्याला. नाव क्लिनिकल सिम्पटम्स सेम डायग्नोस्टिक सिम्पटम्स सारखेच क्लिनिकल सिम्पटम्स आहेत विच आर कॉमन विथ द डिसीज कंडिशन. पण ह्याला क्लिनिकल का म्हटलं आहे बिकॉज क्लिनिकल सिम्पटम्स ऑफ द ड्रग रिप्रेझेंट सिम्पटम्स विच आर नॉट फाउंड ड्युरिंग द ड्रग फ्लुइंग बट वी आर फाउंड टू बी क्युअर्ड इन क्लिनिकल प्रॅक्टिस. म्हणजे हळूहळू प्रॅक्टिसमध्ये म्हणजे मट्रॅमेडिकाचा एक सोर्स पण आहे. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जर तुम्हाला एखाद्या ड्रगनं एखाद्या डिसीजला क्युअर करता आलं तर यू कॅन ॲड दिस टू युअर मट्रॅमेडिका. सोर्सेस ऑफ मट्रॅमेडिका माहिती, सोर्स बुक नाही, सोर्सेस ऑफ मट्रॅमेडिका असं वेगळा क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये तो क्लिनिकल सिम्पटम म्हणून घेतला बट दिस इज अ कॉमन डिसीज. सो क्लिनिकल सिम्पटम्स तुम्हाला कुठल्या मटेरियलच्या पुस्तकात मिळणार आहे, कुठले दिलेले नाही, फक्त एका पुस्तकात दिले डिक्शनरी ऑफ मटेरियलिका बाय डॉक्टर क्लार्कच्या बुकमध्ये सुरुवातीला ते दिले क्लिनिकल काय काय क्लिनिकल सिम्पटम्स कुठले. रेपर्टरी पण आहे क्लिनिकल रेपर्टरी नाव मर्फी क्लार्कचं सांगतो ते क्लिनिकल सिम्पटम. क्लिनिकल सिम्पटम क्लार्कने दिले का क्लिनिकल सिम्पटम्स अंडर 8 दिलेले असते. क्लिनिकल सिम्पटम मर्फीने नंतर दिले क्लिनिकल रेपर्टरी. आता रिकरंट सिम्पटम्स आणि पिरियडिकल. रिकरंट म्हणजे काय, जे पुन्हा पुन्हा फ्रिक्वेंटली येतात. परत ॲलर्जिक रायनायटिस आहे म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला सर्दी होतो, काहीतरी होतं. दीज इंडिकेट द टेंडन्सीज अँड कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिप्शन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. आणि पिरियडिकल सिम्पटम म्हणजे रिकरन्सी असते पण त्याला फिक्स काहीतरी क्रायटेरिया असतो, म्हणजे फिक्स इंटरव्हल असतो. म्हणजे 8 दिवसांनी येणारच, ह्या अमावस्येचं पुढच्या अमावस्येला येणारच. दॅट इज पिरियडिकल, पिरियडिसिटी ऑफ द सिम्पटम्स. म्हणजे हायली कॅरेस्टिक्स किंवा त्याच्यात डायर्नल व्हेरिएशन असतं किंवा इयरली व्हेरिएशन असतं. म्हणजे ह्या दिवाळीचं पुढच्या दिवाळीला असतानाच अटॅक येईल, दॅट इज पिरियडिकल. आणि ते कॅरेक्टरिस्टिक म्हणून घ्या की टाईम मॉडेलिटी घ्या, सीजनल मॉडेलिटी घ्या, त्यातल्या ज्या काही मेडिसिन आहेत त्यांना ते क्युअर होऊ शकतो. तर पॅराडॉक्सिकल सिम्पटम्स. पॅराडॉक्सिकल म्हणजे काय, पॅराडॉक्स म्हणजे काय, अपोजिट राहतात एकमेकांच्या. सिम्पटम्स विच आर सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी अँड अपोजिट इन नेचर बट आर फाउंड टुगेदर आर कॉल्ड पॅराडॉक्सिकल सिम्पटम्स. एक्झाम्पल आहे स्लीपी बट कॅनॉट स्लीप. खूप झोप आली पण झोप लागत नाही, दॅट इज कॉन्ट्राडिक्टरी.
थ्रोट पेन बेटर बाय सॉलिंग सॉलिड फूड. सॉलिडनं दुखायला पाहिजे ना अजून, पण दुखत नाही. दॅट इज कॅरेक्टरिस्टिक. आणि दीज आर किंवा ॲग्रेवेटेड बाय लिक्विड फूड पण ते कॅरेक्टरिस्टिक. दीज आर ऑल्सो नोन ॲज कॉन्ट्रॅडिक्टरी सिम्पटम्स. कुठली रेमेडी माहिती आहे का मला? पॅथॉलॉजिकल जनरल. पॅथॉलॉजिकल जनरल बोगरची कॉन्सेप्ट आहे. तर त्या दिलेल्या कॉमन पॅथॉलॉजिकल फीचर एक्झिस्ट ॲट 2 or more than 2 locations. ॲक्च्युली 2 or more location केमची कन्सेप्ट आहे. द फीचर इज नोन ॲज पॅथॉलॉजिकल जनरल. दे आर इम्पॉर्टंट फॉर प्रिस्क्रायबिंग इन बोगस अप्रोच. म्हणजे ग्रँड जनरलायझेशन बोनिमसनची कन्सेप्ट आहे. त्यातनं 2 or more ला दॅट्स कॉल केन्स लिमिटेड जनरलायझेशन, आणि ती बोगरने पुन्हा पुढे उचलली आहे आणि पॅथॉलॉजिकल जनरल केलं. म्हणजे एकच सेन्सेशन, एक टाईप ऑफ पॅथॉलॉजी, टाईप ऑफ डिस्चार्जेस, जे काही 2 or more लोकेशनला येत असतील त्याला त्यांनी जनरलाइज करून ती पॅथॉलॉजी केली. म्हणजे इन्फ्लामेशनच्या अंडर येतील, अल्सरेशनच्या अंडर ज्या काही असतील ते सगळे पॅथॉलॉजी. हे सगळं ॲडव्हान्स पॅथॉलॉजिकल केसेसमध्ये खूप महत्त्वाचे राहते. आणि ते तुम्हाला बोगसचा रेपर्टरी आहे. त्याच्यामध्ये BBCRमध्ये मिळेल, बोगस जनरल ॲनालिसिसमध्ये मिळेल किंवा सिनॉप्टिकमध्ये मिळतील. आणि दुसरं आत्ताच्या मॉडर्न रेपर्टरीजमध्ये मर्फीमध्ये मिळेल. आता एकदम क्युअर, रेअर किंवा स्ट्रेंज सिम्पटम्स आहेत, म्हणजे त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक म्हणतो. त्याला वेगवेगळी नावं दिली. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स विच हेल्प इन इंडिव्हिज्युअलायझिंग. These may occur amongst mental, physical, general and particular. कुठल्याही लेवलला येऊ शकतात, पण ते स्ट्रेंज कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. मग अशी जे पिक्युलर ह्याच्यात सांगितलं, किनोकमध्ये सांगितलं त्याबद्दल ठीक आहे. इथपर्यंत जनरली क्लासिफिकेशन दिलं आहे. ह्याच्यात आणखीन तुम्ही मायझमॅटिक लेवलला करून सोरिक सिम्पटम कुठला, सायकोटिक कुठला, सिफिलिटिक कुठला, ते 36 कॉलम फॉर्ममध्ये एक्स्ट्रा ॲडेड आहे. किंवा ओल्ड सिम्पटम्स कुठले, न्यू सिम्पटम्स कुठले, मी सगळे काही घेतलं नाही याच्यात कारण कळण्यासारखं आहे तुम्हाला. रिसेंट ओरिजिन आणि ओल्ड ओरिजिनचे सिम्पटम्स वेगळे. ॲक्यूट कळलं पाहिजे, क्रॉनिक कळलं पाहिजे सिम्पटम. आणि त्याच्याबरोबर मायाझम्स पण देऊ, म्हणजे सोरा, सायकोसिस, ट्युबरक्युलोसिस, सिफिलिस 4 लेवलला अजून डिफरन्शिएट करायला लागेल. सो नेक्स्ट टाईम एखादी केस आपण खालचीच घेऊयात एखादी, की तुम्हाला तुम्हाला स्क्रीनवर दाखवू येत नाही तर, आणि नंतर आम्ही पाठवून दे की क्लासिफाय करायला. ह्याचा ग्रुप वेगळा करूया. आणि चार्ट आहे ना, एक चार्ट तो पाठवतो, फोटो मिळाला तर मग पाठवतो. ग्रुपमध्ये आहे 36 कॉलम फॉर्म, डायरेक्ट नाही भेटणार किंवा मग करून आम्ही देतो तुमच्या पुढच्या वेळेस. त्याचे प्रिंटआउट काढा आणि तो जे केस देणार आहे त्या केसमध्ये क्लासिफाय करून घ्यायचं त्या केसमध्ये. आणि ह्या घरी करून घ्या, म्हणजे नेक्स्ट टाइम आपण अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन घेऊ. ते करून आणा, तुम्हाला काय अंडरस्टँड होते. नेक्स्ट सेशनमध्ये आपण तेच घेऊया, कारण त्याच्या पुढे जाणं आपल्याला हे असले तर ती पाठवा, म्हणजे एखादी चांगली टाईप मिळतील भरपूर आहेत. सिम्पोजियमच्या केसेस भरपूर पूर्ण डिटेल त्यातले एखादे टाकते एखादी सही. आणि यांचा ग्रुप वेगळा सगळे म्हटलं ग्रुप तुमचा